नमस्कार, आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांना खुशखबर. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट. जादा पेमेंट वसूल होणार नाही, तर वसुली माफ करण्याबाबत आदेश जारी. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. जर एखाद्या कर्मचारी आणि पेन्शनधारकाला जास्त पगार दिला गेला असेल तर त्याची वसुली आणि कर्जमाफीबाबत सरकारकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरही त्यांना जादा वेतनच्या वसुलीच्या नोटिसा येत असतात. आता अशा परिस्थितीत पेन्शनधारकांचा काही दोष नसेल तरीही वसुलीच्या नोटिसा का येतात? अशा परिस्थितीत आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता काही सेवा आणि शर्तीच्या आधारे वसुलीची सूट मिळणार आहे. नियमानुसार भारताच्या राष्ट्रपतींच्या विशेष आदेशानुसार आता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आलेले आहे, ज्या अंतर्गत आता ते थकीत रकमेची वसुली माफ करू शकतात. परंतु हा नियम काही नियमांच्या अधीन राहूनच लागू असणार आहे. जादा पेमेंट आढळून आल्यावर जर वसुलीचे आदेश 1 महिन्याच्या आत जारी केले नाहीत तर काही अटीच्या अधीन राहून कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जादा पेमेंटची वसुली माफ केली जाऊ शकते. जादा पेमेंटच्या वसुलीसाठी कारवाई करताना काही खालील मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. चला तर पाहूया. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची कोणतीही चूक नाही याची खातरजमा विभागांना करावी लागणार आहे. जर कोणत्याही विभागाला असे वाटत असेल की चुकून जास्तीचे पैसे भरले गेले असतील तर DOPT मार्गदर्शक तत्वानुसार पेन्शनधारकांकडून जास्तीचे पेमेंट वसूल केले जाणार नाही. विभाग किंवा मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागाराने जादा पेमेंटच्या वसुलीची शिफारस केली पाहिजे. ज्या प्रकरणामध्ये वसुली माफ करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत त्यांच्याकडून कोणतीही चूक तर नाही ना याची पडताळणी करावी लागेल. जर कोणतीही चूक झाली नसेल तर अशा न्यायालयीन निर्देशांना आव्हान द्यायचे की नाही हे सुद्धा आता विभाग ठरवेल. याशिवाय जादा पैसे भरल्यास 2 लाख रुपयापर्यंतची वसुली माफ केली जाणार आहे. विभागाच्या आर्थिक सल्लागाराच्या समितीच्या शिफारशीनुसार आता ही कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.